नमस्कार मित्रमैत्रिणी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नेहमीच ऐकलं असेल. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणूनही मानला जातो. भोगी या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सुवासिनींना जेवायला बोलवतात. शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिदा तिच्या घरी देखील पोचवला जातो. यालाच भोगी देणे असेही म्हणतात. तर येत्या सोमवारी भोगी आहे. भोगीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. या दिवशी इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पीक वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावे अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो. मग या मोसमात भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. आता आपण जेव्हा भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा कोणत्या भाज्यांचा समावेश करावा, तसेच कोणत्या भाज्यांचा चुकूनही समावेश करू नये, तसेच भोगीच्या दिवशी अंघोळ करताना त्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकाव्यात याबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. आता या भोगीच्या दिवशी आपण लवकर उठायचं आहे. मुहूर्तावर उठले तरी चालेल. भोगीच्या दिवशी केसांवरून पाणी घेतलं जातं. अभ्यंग स्नान केलं जातं. तर आपण सफेद तीळ घ्यायचे आहे. ते तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. त्यानंतर आपल्याला त्याच्यात हळद घ्यायची आहे. मग हळकुंड बारीक करून घेतलं तरी चालेल, किंवा ते नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारी हळदही घेऊ शकता. याचं आपल्याला उटणं तयार करायचं आहे आणि अंघोळीच्या अगोदर याचा लेप आपल्या पूर्ण शरीराला लावायचा आहे. यानंतर अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात 2 थेंब गंगाजल टाकायचे आहे. जिथे पूजेचे साहित्य भेटते तिथे गंगाजल सहज मिळतं. गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघून गंगेचे स्मरण करावं आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. तसेच या पाण्यात आपल्याला सफेद तीळ टाकायचे आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद हा आपला माताग्रह देखील बळकट करत असतो. अगोदर आपण तीळ आणि हळद यांचा लेप लावून आणि नंतर अंघोळीच्या पाण्यात ह्या तीळ आणि चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायची आहे. आता आपल्या घरात लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, सगळ्यांच्या पाण्यात या वस्तू जरूर टाकाव्यात. त्यामुळे त्यांच्यात असलेली नकारात्मकता ही दूर होत असते. तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. एखादी व्यसनाधीन व्यक्ती असेल तर किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात देखील आपण या वस्तू टाकायलाच पाहिजे. आता या भोगीच्या दिवशी आपल्याला मिक्स भाजी बनवायची आहे. याला खेंगड देखील म्हणतात. तसेच आपल्याला याचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे असेही म्हणतात. त्यानुसार आपण कमावलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाला प्रार्थना करावी. तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा देऊ मध्यान्ह रात, या 2 ओळीत केवढा आशय सामावलेला आहे हे पहा. तिळाचे तेल, कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहावा एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आपल्या ठायी असू दे रे देवा महाराजा. आपल्याकडे शेत नाही किंवा आपण शेतकरी नाही, परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त व्हावे म्हणून नक्कीच करू शकतो. कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगू शकतो. तसेच या दिवसामध्ये चांगल्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असेल तर तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात. आता या दिवशी काही ठिकाणी सुगड हे पूजले जातात. सुगडामध्ये भाजी भाकरी ही भरून ठेवत असतात किंवा आपण जी मिक्स भाजी भरून ठेवतो त्या भाज्या सुगडात भरून ठेवतात. त्यासोबत भाकरी देखील ठेवतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही भाजी
खाल्ली जाते. अशीही काही ठिकाणी पद्धत आहे. आपण जर या पद्धतीचा अवलंब करत असाल, तर आपण सुगड पुसून घ्यायची आहे. मग त्यात आपण भाजी-भाकर ठेवायची आहे. मग ती तुम्ही संक्रांतीच्या दिवशी ग्रहण करू शकता. प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही सुगड पूजन करू शकता आणि संक्रांत साजरी करू शकता. आता भोगी सणाच्या दिवशी आपल्याला काही भाज्या ह्या घ्यायच्या असतात. भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून केलेली भाजी केली जाते. भोगीची भाजी यात प्रामुख्याने हरभरा, पोवडा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, जापवत, फ्लॉवर, बोरं आदी भाज्या वापरल्या जातात. तसेच या प्रत्येक भाजीचं वेगवेगळं महत्त्व देखील आहे. वांगे हे वातळ असल्याने याचा वापर करू नका असे अनेकदा सांगितले जाते. पण आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसात वांग्याचे भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते. तसेच शेंगदाणा आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते. याशिवाय याच्या खाण्याने त्वचेवरील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. या भाजीसह दूध, दही, ताक, तूप, लोणी असे दुग्धजन्य पदार्थही खावे जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण झाली तरी पोटात थंडावा निर्माण होईल. शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते. तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत देखील चांगली राहण्यास मदत होते. तसेच यासोबत बाजरीची भाकरी देखील बनवली जाते. बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीत बाजरी खाणे उत्तम मानले जाते. तीळ, भोगीची भाजी आणि भाकरी हे दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही अशी देखील मान्यता आहे. भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी यांचा नैवेद्य प्रथम आपण देवासमोर ठेवावा. तर आपण प्रथम देवघरात दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटीत अखंड तांदूळ टाकायचे आहे. त्यावर हळदी कुंकू अर्पण करावे. त्यानंतर मातीची पंती किंवा दिवा घ्यायचा आहे. या दिव्यात शुद्ध तूप किंवा तीळ किंवा मोहरीचे तेल वापरलं तरी चालेल. या तेलात चिमूटभर हळद टाकायची आहे. या दिव्यामध्ये देखील आपण 11 किंवा 21 तीळ टाकायचे आहे. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यामुळे आपल्याला आरोग्य लाभतं. यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतात अशी मान्यता आहे. यासोबत आपण विष्णू सहस्रनामाचे पठण देखील करू शकता. पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलमध्ये त्याचे श्रवण करू शकता. विष्णू सहस्रनाम हे जरूर म्हणायचे आहे. हे सर्व करून झाल्यानंतर तुमची इच्छा, मनोकामना तुम्ही देवापुढे सांगायची आहे आणि नैवेद्य ठेवायचा आहे आणि नंतर तो ग्रहण करायचा आहे. अजून एक दिवा तुम्ही तुळशीजवळ लावायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाजूला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर या दिवशी आपण घरात कोणत्या भाज्यांचा समावेश करायचा नाही. तर या दिवशी आपण कांदा, लसूण आणि मसूर डाळ यांचा समावेश करायचा नाही आणि भोगीच्या दिवशी कोणतीही भाजी तोडायची नाही. धन्यवाद.